हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल. तर नेहमीप्रमाणे आपलं उठायचं आणि घरातलं काम आवरायला वगैरे घ्यायचं. तर मी सकाळी सकाळी उठले, बिछाना वगैरे उचलून घेतला, आपली झाडझूड नेहमीप्रमाणे केली मस्तपैकी आणि कपडे वगैरे धुवून घेतले. मग लादी पुसून घेतली आणि मग केलं मी स्वयंपाक वगैरे करून घेतला. नेहमीप्रमाणे आज काही स्पेशल बनवलं नव्हतं, त्यामुळे मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली नाही. तर आज मस्तपैकी मग स्वयंपाक वगैरे बनवला होता आणि मग घेतली ती भांडे घासायला. आणि भांडे घासायचा मला काही इतका जास्त कंटाळा येतो ना, पण मम्मी नसल्यामुळे मला भांडे घासावीच लागतात. कारण की तुम्हाला तर माहिती माझी मम्मी पण घरी नाही आहे, त्यामुळे मला घासावीच लागतात. आणि तुम्हाला पण माझ्यासारखा कंटाळा येतो का भांडी घासायचा? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का. आणि मग मी आज ना किचन क्लिनिंग वगैरे करायला घेतलं होतं, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आता माझी मम्मी पण लवकरात लवकर येणारच आहे. त्यामुळे मी आता सर्व घरातली कामे पण आवरायला घेतलेली आहे. तर मी क्लिनिंग वगैरे आज किचनची करून घेतली आणि मी उद्या घरातली क्लिनिंग करून घेणार आहे. तर सो मला जायचं होतं थोडं बाहेर. मी रेडी वगैरे झाले आणि मी निघाले बाहेर जाण्यासाठी. सो माझं थोडंसं काम होतं, मी काम वगैरे करून घेतलं आणि मग मी गेले होते माझ्या बहिणी त्यांच्याकडे. तर बघा सर्व फोन वगैरे बघत बसले होते. सो मग मी पण घेतला फोन आणि मी पण फोन बघत बसले आणि मग नंतरून थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि माझ्या बहिणीला बोलले की मला ना आळूचे पानं दे. तर मी तिने मला आळूचे पानं तोडून वगैरे दिले, धुवून वगैरे दिले मस्तपैकी. फक्त रेडी करून दिले होते, सर्व तिने रेडी करून दिलं होतं, फक्त मला बनवून खायचे होते एवढंच. आणि हे बघा इथं छोटीशी मुलगी, काय माहिती पण मला छोटी मुलं खूप जास्त आवडतात. ती इतकी क्यूट बोलतात ना, लय म्हणजे लय. आणि ही पण जास्त क्यूट बोलत होती. तर मला निघायच्या टायमाला लगेच आला पाऊस आणि पाऊस आल्यानंतर मग पाऊस थांबणारच नाही. मग पाऊस थांबला. मग पाऊस थांबल्यानंतरून मी घरी आले आणि घरी आल्यानंतर पावसाकडं बघत बघत मी कणीस खाल्लं. आणि तुम्हाला तर माहिती पाऊस चालू असल्यानंतर कणीस किती छान वाटतं खायला. तर आजच्यासाठी एवढंच.